प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी गुरुवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजला भेट दिली। यावेळी वृक्ष संवर्धन, बीज बँक याबाबत विद्यार्थ्यांना आवाहन केले। तसेच शालेय परिसरात वृक्ष लागवड व रोपवाटिका तयार करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने 5 बिया जमवून त्या शाळेत एकत्रित करून त्यापासून वृक्ष लागवड व रोपवाटिका शाळेच्या परिसरात तयार करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले। यासाठी सर्व ते सहकार्य केले जाईल असे सांगितले। तसेच वृक्ष संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली। या कार्यक्रमाला भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक गिरीश चितळे, डॉक्टर सुनील वाळवेकर, सचिव MS हाके, सहसचिव KD पाटील, मुख्याध्यापक संजय मोरे, उपमुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत व सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि मी त्याचं फळ खाल्लं तर तितकं गोड होतं की त्याच्यामुळे मला एनर्जी आली, मी वाढायला लागले। देवळात 50 वेळा जाऊन पण माझं कुठे काय वाढ झाली? आपल्याला खरं पटलं पाहिजे ना की बाबा मी दररोज पाया पडलो आणि तर माझी वाढ झाली आहे का? मग मन शांत झालं। मन शांत झाल्याने किती फायदा झाला? तर झाडाच्या सावलीला गेलं तर लगेच किती बरं वाटतं, उन्हात गेलं की त्रास होतो गेले। तर या साध्या साध्या गोष्टी उद्या आपल्याकडे झाडाकडे परत दुर्लक्ष झालेलं आहे। म्हणजे आपण काय होतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनाच्या हां, तर आपली वन काय सोयरे म्हणजे नातेवाईक, भाऊ बहीण, मामा काकी आई। तर आपण भाऊ बहिणीला मारलं तर काय करतात? जीवच घेतला, कोर्ट केस होते, जेल जातो आणि 14 वर्ष जेलला जावं लागतं। एक झाड तोडलं तर आपल्याला काहीच होत नाही। कसलं हे शासन आहे का, नियम आहे का, सरकार आहे? येड लागलं का काय त्यांना? आपण म्हणे सोयरे म्हणतो ना, मग सोयऱ्यांना कापलं तर आपल्याला शिक्षा झाली पाहिजे का नाही? तर तसं कायदाच नाही आपल्याकडे। म्हणजे विकास समजा करायला गेला, रस्त्याला 100 वर्षाची झाडं आहे तर हजारो झाडं तोडली आणि रस्ता केला, त्या रस्त्यावरून आपण जातोय। आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की नाही, ही झाडं का तोडली बाबा? मग तुम्हाला प्रश्न पडणार की नाही? तर तुम्हाला शिकायचं आहे शाळेत काय, तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे आणि तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे आणि तुम्ही बोललं पाहिजे। ठीक आहे, या पुढच्या वेळेला मी जेव्हा मीटिंग घेईल तेव्हा सगळा वेगळा विषय देईन काहीतरी, तेव्हा मला तुमची परीक्षा बघायची, खरंच तुम्ही बोलताय की नाही, तुम्हाला प्रश्न पडतायत की नाही। नाहीतर मार्क मिळवायचे, मोठं व्हायचं, नोकरी लागायची, संसार करायला झालं, एवढंच आयुष्य होतं। त्या पलीकडे कोण आयुष्य असतं ना, त्याच्यासाठी बोललं पाहिजे। तुम्हाला खूप शुभेच्छा, खूप आनंद वाटला आणि चितळे सरांच्या बरोबर 2 महत्त्वांना बोलल्यानंतर मला गॅरंटी वाटली की या शाळेत परत यायला पाहिजे, इथं काहीतरी चांगलं काम होईल आणि मी ते आता प्रत्यक्षात अनुभवणार आहे, तुमचा अनुभव। इथं आलो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। मला पण ना विद्यार्थी बनायचं आहे आता, म्हणजे तुमच्यासारखाच एक विद्यार्थी। तर तुम्हाला डायलॉग वगैरे नाही ऐकायचं सरांचा? कारण तिकडे ना उन्हामध्ये बसलेत ना, मला जरा ते बरं वाटत नाही ओढणी घेऊन। तर आपण आता नाही म्हणजे ऊन लागतंय तर लवकर संपवूया आपण, पण एक डायलॉग घेतला तर तुमची ऊन बीन सगळं जाईल, थंडी वाजेल तुम्हाला। सर तो शेतकऱ्याचा डायलॉग तेलुगू। ఒక దేశం వెనకబడిందంటే దానికి కారణం రైతు, ఒక దేశం ముందుకెళ్తుందంటే దానికి కారణం రైతు। काय कळलं? अर्थ कळला? ఒక దేశం ముందుకెళ్తుందంటే దానికి కారణం రైతు। एक देश पुढे गेला तर समजायचं की त्या देशातला शेतकरी पुढे गेला। ఒక దేశం काय एक देशం వెనకబడిందంటే దానికి కారణం రైతు। म्हणजे एक देश मागे गेला तर समजायचं त्या देशातला शेतकरी मागे गेला आणि एक देशातला शेतकरी पुढे गेला तर समजायचं तो देश पुढे गेला, असं त्याचा अर्थ आहे। तेलुगूचा डायलॉग आहे, मला तो आवडतो डायलॉग। पण एकटीला एकटीची साथ ग, अंधारात आधाराची वात ग, मोहरून वाहणारी खुळी तू, आतूनच फुलणारी कळी तू। म्हणजे नदीचं असं त्याला जर कळीसारखं दिसतं की नाही आणि झरा असं वाहत होतं, तिला कोण साथ देतं का? एकटीला एकटीची साथ ग, अंधारात आधाराची वात ग, तुझी तूच अंधारात अशी दिवसेंदिवस वाहत असतेस, अशी तू असते। मग त्याचा झरा होतो तर कसं झुळ 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 झऱ्याचं पाणी झुळ झुळ पाणी वाहतं की नाही। त्यानंतर खळ 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 वड्याचं पाणी खट्याळ, म्हणजे झरा झाला, गोडा झाला। झर झऱ्यांची झालर देऊन अंगभर, मग एक झरा येतो आणि दुसऱ्या झऱ्यावर जातो, ते पाण्यावर पाणी असं चढतं की नाही? तुम्ही बघायला पाहिजे की नाही अशा गोष्टी, की झऱ्याचं पाणी येतं दुसऱ्या झऱ्यात जातं की ते परत वाढतं।
मग दुसरं काय बघ, झरझऱ्यांची झालरले ऊन अंगभर माझ्या नदीला आलाय बहर. मग नदीला बहर येतो का नाही, नदी वाढत जाते. जग झालंय सगळं शिवार माझ्या नदीला आलाय बहर. अशी नदी वाढत जाते, बरोबर की नाही. मग पुढे काय होतं, झरे झरे एकत्र आले की पुढे काय होतं, मग ओढा होता ना. वडवाड्याला भारून अंगभार वडवाड्याला भारून, मग हे वडे आधी जमतात. मग जास्त वडा झाला की मग ते 1 वडा 2 वडा 4 वडे, मग त्याची नदी तयार होते. खेळ खेळत वाहती रानभर खेळ खेळत वाहती, मग ती खेळत 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 सगळ्या रानात वाहते, बरोबर की नाही. मग गावात आपण काय करतो, सगळे नदीवर खेळायला जातं की नाही तुम्ही. मग वाहत येते आणि मग मन मनात नसती रामभर मन मनात नसती गावभर. मग गावाची पोरं नदीत येतात, नाचतात, खेळतात वगैरे वगैरे. मग आपण नदीत असं पडलं की कसं होतं, पोहताना कसं होतं, रानावानात घुमतय अंबर रंगाची झालले माझ्या. मग काय होतं पुढं, मग सगळ्या नदी वाहत जाते, मग सगळ्या गावाची नजर जाते तुझ्या. माझ्या नदीवर ठेवली आहे नजर, देवांना लागली आहे खबर. म्हणजे नदीवर क्रांती सूर्य न्यूज, क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत कांबळे. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.